नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आज तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातली पुढची कविता, जिचं नाव आहे आई, ही शिकवणार आहे. या कवितेचे कवी आहेत फकीरराव मुंजाजी शिंदे, आजच्या काळातले एक सुप्रसिद्ध कवी. MA मराठी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून फकीरराव मुंजाजी शिंदे हे मायदेव पारितोषिकाचे मानकरी ठरले. जुलूस, वृंदगान, फकीराचे अभंग इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. आदिम या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार लाभलेला आहे. आई आणि इतर कविता या काव्यसंग्रहातून ही कविता घेण्यात आलेली आहे. फकीरराव मुंजाजी शिंदे यांचं हे भावचित्र तुम्हाला तुमच्यासमोर दिसतं आहे. तर आई ही त्यांची अतिशय गाजलेली कविता. कविता अशी आहे: आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठं तरीही नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे धाडतात. आई मनामनाला जाते देऊन काही, आई मनामनात तशीच जाते ठेवून काही. जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. पिकं येतात जातात, माती मात्र तशीच व्याकुळ, तिची कधीच भागत नाही तहान. दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण. याहून का निराळी असते आई, ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. आई एक नाव असतं, नसते तेव्हा घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. तर अतिशय सुंदर अशी मु. शिंदे यांची ही कविता. या कवितेमधून कवीनं आईचं महत्त्व दाखवून दिलेलं आहे. आजवर आई या विषयावर अनेक कविता मराठीत झालेल्या आहेत. माधव जुलियनांची प्रेमस्वरूप आई, किंवा कवी यशवंतांची आई म्हणून कोणी, आईच हाक मारी ती हाक येई कानी, मज होय शोककारी, ही कविता. तर अशा अनेक कविता आजवर मराठीमध्ये झालेल्या आहेत. ही जी कविता आहे ही कविता अत्यंत उत्कृष्ट अशी एक कविता आहे आणि या कवितेमध्ये आईचं महत्त्व कवीनं जाणवून दिलेलं आहे. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई हे एक नाव असतं. आई हे एक सर्वनाम आहे आणि त्या नावानं आईला पुकारत आपण घरभर फिरत असतो. परंतु ते केवळ एक नाव नसून घरभर गजबजलेलं असं एक ते गावच असतं असं कवी म्हणतो. आई असली की घरात किती हालचाल असते, आई असली की घराला किती शोभा येते, आई असली की घर कसं गजबजवून उठतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही. किती सुंदर. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. घरामध्ये अनेक व्यक्ती असतात, त्यातलीच एक आई पण. ती सगळ्यांच्या सोबत मिळून मिसळून गेलेली असते. ती जेव्हा सर्वात मिळून असते तेव्हा तिचं अस्तित्व जाणवत नाही. पण आता जेव्हा ती नाही आहे, ती निघून गेली आहे या जगातून, तिचा मृत्यू झालेला आहे, आणि तरी देखील ती नाही असं म्हणवत नाही. कारण तिचं अस्तित्व पावलोपावली जाणवत राहतं. तिची आठवण प्रत्येकाच्या मनात दाटून येत राहते. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. जत्रा पांगते, जत्रा संपते आणि पालं उठतात. जत्रेमध्ये छोटी छोटी दुकानं असतात. जत्रा संपल्यानंतर ती दुकानं काढून दुकानदार निघून जातात.
जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. जमीन पोरकी होऊन जाते. जत्रा संपते आणि जमीन पोरकी होऊन जाते आणि त्या पोरक्या जमिनीमध्ये उमाळे दाटायला लागतात. आई मनामनात तशीच जाते ठेवून काही. जत्रा संपते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. जत्रा संपते, छोटी दुकानं तिथून काढली जातात आणि जमीन पोरकी होऊन जाते आणि त्या पोरक्या जमिनीला त्या जत्रेची आठवण येऊ लागते. तसंच आईचंही आहे. आई नसेल तर माणूस पोरका होऊन जातो. आई मनामनात तशीच जाते ठेवून काही. जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही. आई मनामनामध्ये असंच काहीसं आठवणींचं गाठोडं ठेवून जाते. जत्रेची जी गजबज असते, जत्रेची जी हौसमौज असते, जत्रेचा जो जल्लोष असतो, तोच जल्लोष आई असताना प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. आई असताना प्रत्येकाच्या घरात असतो. आई गेली की कळतं तिचं महत्त्व काय होतं, तिची गरज काय होती. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली जागा. आई हा एक धागा असतो, वातीला उजेड दावणारी समईतली ती जागा असते. आई आहे म्हणून घर आहे. वातीला उजेड दावणारी समईतली जागा. आई म्हणजे त्या समईची ज्योत, वात आणि उजेड यांची संधी साधणारी जागा म्हणजे आई होय. तेव्हा ती ज्योत, प्रकाशमान ज्योत म्हणजे आई होय. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान. आई घर उजळून टाकते आपल्या अस्तित्वानं, प्रत्येकाची काळजी घेते, प्रत्येकाच्या जीवनात आनंद पेरते. पण जेव्हा ती निघून जाते तेव्हा अंधारात सैरावैरा धावायला कमी पडतं रान कमी पडतं. घर उजळतं तेव्हा तिचं भान नसतं आणि जेव्हा ती विझून जाते अंधारात तेव्हा रान कमी पडतं. शेत, पीक, त्या रानातनं कुठे आपण धावतो आहोत तेच कळत नाही. जीवन सैरभैर होऊन जातं. अशी आईची महती आहे. आई आहे तर घर आहे. आई आहे तर जग आहे. आई नाही तर माणसाच्या जगण्याला काहीही अर्थ नाही. पिकं येतात जातात, माती मात्र व्याकुळच, तिची कधीच भागत नाही तहान. एखाद्या जमिनीवर शेतकरी अनेक पिकं काढतो. पिकं येतात जातात, अनेक पिकं येतात, अनेक जातात. माती मात्र व्याकुळच, माती व्याकुळलेलीच राहते, तिची तहान कधीच भागत नाही. दिसच म्हणजेच आईच्या मनातलं प्रेम ती मुलांना देत असते. पिकं येतात जातात, तिच्या आयुष्यात मुलं येतात जातात, ती मात्र व्याकुळलेलीच राहते, तिची तहान कधीच भागत नाही. तिच्यावर कुणी मनापासून प्रेम करत नाही. तिच्यापासून प्रेमाची अपेक्षा प्रत्येकजण करतो, पण तिच्यावर मात्र कुणीच मनापासून प्रेम करत नाही. तिच्याकडून प्रत्येकाला काही ना काही हवं असतं, पण तीही प्रेमाला आसुसलेली आहे याची जाणीव कुणी घेत नाही. दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण. जसजसं आपण खोल खोदत जाऊ तसतसं आईच्या अंतःकरणातली प्रेमाची खाण सापडते. याहून का निराळी असते आई? ती नाही तर कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. जसजसं आपण आईच्या अंतःकरणात खोल खोदत जातो तशी अंतःकरणातली प्रेमाची खाण सापडते. इथे तुम्हाला वानगी दाखल म्हणून, उदाहरणादाखल म्हणून मी खाणीचं चित्र दाखवलं आहे. खाण म्हणजे काय तर जिथं खनिज पदार्थ सापडतात, जमिनीच्या पोटामध्ये, भूगर्भामध्ये खनिजं लपलेली असतात आणि ही खनिजं शोधून काढली जातात, उकरून काढली जातात, तर त्या जागेला खाण असं म्हणतात. इथे कवी म्हणतो की आईच्या अंतःकरणामध्ये जसजसं आपण खोल खोदत जातो तसतसं तिथे आपल्याला प्रेमाची खाण पाहायला मिळते. प्रेम आणि वात्सल्य भरून तिथे राहिलेलं असतं.
याहून का निराळी असते आई ती घरात नाही, तर मग कोणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी. गोठ्यात हंबरणाऱ्या गायी देखील आईशी बोलत असतात, आईशी बातचीत करत असतात. त्यांना देखील आईचा लळा लागलेला असतो, आईची माया त्यांना लागलेली असते. गायी आईवर प्रेम करत असतात. आई खरंच काय असते? लेकराचा पाय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते. किती छान उपमांनी कवीनं ही कविता सजवलेली आहे पहा. लेकराची माय, आई ही आपल्या छोट्या तान्हुल्याची माय असते, आई असते. वासराची गाय असते, आपल्या वासराची ती गाय असते. दुधावरची साय असते, आई ही दुधावरची साय असते. लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते. लंगड्याचा पाय, आई ही लंगड्या माणसासाठी पायाचं काम करते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही, उरतही नाही. आई ही जन्माची शिदोरी असते, जन्मभर आपल्याला पुरणारी ती शिदोरी आहे. तर आई ही दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. लंगड्याला, एखाद्या लंगड्या व्यक्तीला जर पाय असेल तर त्याचा किती आधार वाटेल, तसं आईचं जीवनातलं स्थान असतं. वासराला गाईचा केवढा आधार वाटतो, तसाच आईचा आधार माणसाला वाटतो. वासराला गाईचा जसा आधार वाटतो, तसा प्रत्येक व्यक्तीला आईचा आपल्या आयुष्यामध्ये आधार वाटतो. धरणीची ठाय असते, धरणी मातेला या जगाचा आधार आहे, तसा आईचा आधार प्रत्येक मानवाला आहे. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही, उरतही नाही. आई ही जन्मभराची शिदोरी आहे, ती संपत नाही आणि ती उरतही नाही. आई ही जन्माची शिदोरी आहे, ती संपत नाही आणि शिल्लकही उरत नाही. मग याचा अर्थ असा की देहरूपानं आई कदाचित कायम आपल्यात राहणार नाही, पण ती उरतही नाही, सरतही नाही आणि उरतही नाही. ती देहरूपानं कदाचित आपल्यात कायम राहणार नाही, पण तिच्या आठवणींच्या रूपानं ती आपल्यामध्ये कायम राहील. तेव्हा सरतही नाही, संपतही नाही. ती जन्माची शिदोरी आहे, ती संपतही नाही, ती कायम आपल्याजवळ असते आठवणींच्या रूपामध्ये, आणि उरतही नाही. देहरूपानं ती आपल्यामध्ये उरत नाही, परंतु आठवणींच्या रूपानं ती सदैव आपल्याजवळ असते, आपल्यावर आपल्या संस्कारांचा प्रभाव दाखवत असते. अशी ही आई असते. आई एक नाव असतं, नसते तेव्हा घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई हे एक नाव आहे आणि घरातल्या घरात गजबजलेलं ते एक गाव आहे. आई हे तसं बघायला तर केवळ एक नाव आहे, सर्वनाम आहे. आई व्याकरणाच्या भाषेत बोलायचं झालं तर आई हे एक सर्वनाम आहे, परंतु त्याची व्याप्ती फार मोठी आहे. संपूर्ण घर गजबजून टाकणारं असं ते एक सुंदरसं गाव आहे. तर अशा तऱ्हेनं कवीनं एक अतिशय सुंदर अशी कविता आपल्याला इथे दिलेली आहे. धन्यवाद.